दररोज 30 मिनिटे चालल्याने शरीरात काय बदल होतात? नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? दररोज फक्त 30 मिनिटे चालण्याची सवय तुमच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल घडवू शकते. यासाठी महागडे जिम, महागडी औषधे किंवा कठीण व्यायामाची गरज नाही. फक्त नियमित चालण्याची सवय पुरेशी ठरू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दररोज 30 मिनिटे चालल्याने शरीरात कोणते बदल होऊ शकतात. चला सुरुवात करूया. नंबर 1. हृदय अधिक निरोगी राहण्यास मदत. सर्वात मोठा फायदा म्हणजे हृदयाच्या आरोग्याला आधार मिळतो. नियमित चालण्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. अनेक लोकांमध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयाशी संबंधित काही आजारांचा धोका कमी करण्यासही मदत होऊ शकते. म्हणूनच डॉक्टर नियमित शारीरिक हालचालींचा सल्ला देतात. नंबर 2. वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत. जर तुमचे वजन वाढत असेल, तर चालणे हा एक सोपा पर्याय आहे. चालल्याने शरीरातील कॅलरी खर्च होतात. संतुलित आहारासोबत नियमित चालण्याची सवय वजन कमी करण्यास किंवा नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. लक्षात ठेवा, केवळ चालणे पुरेसे नसून योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. नंबर 3. मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत. नियमित चालल्याने शरीर इन्सुलिनचा अधिक प्रभावी वापर करू शकते. यामुळे काही लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायामाचे नियोजन करावे. नंबर 4. मानसिक आरोग्यास फायदा. आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव ही मोठी समस्या बनली आहे. दररोज चालल्याने अनेक लोकांना मन शांत ठेवण्यास, तणाव कमी करण्यास आणि मूड सुधारण्यास मदत होते. सकाळच्या ताज्या हवेत चालण्याचा अनुभव अनेकांना अधिक उत्साही वाटतो. नंबर 5. झोप सुधारण्यास मदत. रोज चालणाऱ्या अनेक लोकांना रात्री चांगली झोप लागण्याचा अनुभव येतो. नियमित शारीरिक हालचालींमुळे शरीराला विश्रांती मिळण्यास मदत होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. नंबर 6. हाडे आणि स्नायू मजबूत राहण्यास मदत. वयानुसार हाडे आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात. नियमित चालल्याने स्नायू सक्रिय राहतात आणि हाडांच्या आरोग्याला आधार मिळतो. विशेषतः 40 वर्षानंतर चालण्याची सवय अधिक फायदेशीर ठरू शकते. नंबर 7. ऊर्जा वाढण्यासारखे वाटू शकते. आश्चर्य वाटेल, पण चालल्यामुळे थकवा कमी होण्यास आणि दिवसभर अधिक ऊर्जावान वाटण्यास अनेकांना मदत होते. जर तुम्ही दिवसभर बसून काम करत असाल, तर चालण्याची सवय नक्की लावा. चालताना या गोष्टी लक्षात ठेवा. आरामदायक बूट वापरा. सुरुवातीला 15 ते 20 मिनिटे चालून हळूहळू 30 मिनिटांपर्यंत वाढवा. पुरेसे पाणी प्या. खूप दमल्यास किंवा छातीत दुखणे, चक्कर येणे यांसारखी लक्षणे जाणवल्यास चालणे थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. निष्कर्ष. मित्रांनो, दररोज फक्त 30 मिनिटे चालण्याची सवय लावल्याने अनेक लोकांना हृदयाचे आरोग्य, वजन नियंत्रण, मानसिक स्वास्थ्य, झोप आणि एकूण तंदुरुस्ती सुधारण्यास मदत होऊ शकते. आजचा प्रश्न तुम्हाला: तुम्ही दररोज किती मिनिटे चालता? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाची सूचना: या व्हिडिओतील माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी, विशेषतः तुम्हाला हृदयविकार, मधुमेह किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.